एकच म्हणेल की आता ज्ञानोबराय तुम्ही मला जे जीवन दिलं आहे ना, हे जीवन तुम्हाला संप्रदायाला समर्पित आहे. आता आज या महाराजांची अवस्था जर बघितली तर तुम्ही अक्षरशः दुसरा संतोष देशमुख होता ते वाचलेले. आज आपण नमस्कार. आज आपण बीड जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि फार दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ करतो. कारण आपली भूमिका ज्या वेळेस अन्यायाच्या विरोधात असते, न्यायाच्या बाजूने असते, त्याच वेळेस आपली भूमिका येते. आज घटना अशीच घडलेली आहे. गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक तरुण आपल्या आयुष्याचे 5 वर्षे वारकरी शिक्षण संस्था आळंदी जोग महाराजांनी जी स्थापन केलेली त्या संस्थेत शिकून येतो. गावामध्ये आल्यानंतर आपला संसार प्रपंच करतो आणि संसार प्रपंच करत असताना गावातील लहान लहान पोरांना धार्मिक शिक्षण देणं, त्यांना वारकरी शिक्षणाचे धडे देणं, संप्रदायाचे धडे देणं, त्याचप्रमाणे शेतीमधील जे काही मार्गदर्शन असेल असे सगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि काल 1-2 दिवसापूर्वी आज ही न्यूज आली नाही खरं तर बाहेर, कारण पत्रकारांना कशी न्यूज लागते हेच कळायला मार्ग नाही. आज या महाराजांची अवस्था जर बघितली तर तुम्ही अक्षरशः दुसरा संतोष देशमुख होता ते वाचलेले. आज आपण आनंदे महाराज, खरं तर आज त्यांची माझी पहिलीच भेट आहे, पण त्यांचं जर आज परिस्थिती बघितली तर हे दोन्ही हात त्यांचे रॉड आहेत. मागं पाठीवर बघू शकतात. इकडं पाठीवरील उरण मी बाजूला दाखवतोय कारण त्यांना आता सध्या थोडं बसता येत नाही. आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण त्यांना रॉडने मारलेलं आहे, तलवारी मारलेल्या आहेत, गुप्त्या मारलेल्या आहेत. आणि हे मी तुम्हाला बाजूला पण दाखवेल. पण ही पोझिशन अशी आहे. तर आनंदे महाराज आज ठाकर आडगावसारख्या भागामध्ये राहतात. तिथल्या वारकरी संप्रदायातील ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी त्या आपल्या सर्व 18 पगड 12 बलुतेदार जातीतील बांधवांना देतात आणि ते एकदम निस्वार्थीपणे देतात. तर महाराजांवर हा हल्ला झालेला फक्त या महाराजांवरच हल्ला नाही, तर वारकरी संप्रदायावर झालेला हा एक निर्गुण हल्ला आहे आणि कायर हल्ला आहे. कायर हल्ला हा कशासाठी की महाराजांना एकटं पकडून त्यांना मारहाण केलेली. महाराजांनाच विचारूयात. महाराज काय नेमकी कशी घटना झाली होती आणि काय प्रकार झाला होता? मंगळवारी आळंदीला जाण्याकरिता निघालो होतो त्या वारीच्या निमित्ताने. आणि सकाळी 9:15 मी गावातून गेवराईच्या दिशेने निघालो होतो. तर गावामध्येच काही गावगुंडांनी माझा पाठला केला आणि मी एका जातेगावच्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून एस-टी बंद असल्यामुळं पुढे निघालो होतो. आणि गेवराईच्या जवळपास एक अर्धा किलोमीटर मागे असतानाच या 2-3 गुंडांनी गाड्या आड्या लावल्या आणि अचानक काही कळण्याच्या अगोदरच मला गाडीच्या बाहेर ओढलं आणि हातामध्ये त्यांच्या केबल, रॉड, संपूर्ण असणाऱ्या वस्तू होत्या. याने थेट हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच इतका भीषण मार दिला त्यांनी की मला बोलताच आलं नाही. काही तिथून कोणी सोडायला आलं नाही तुम्हाला? कोणीच आलं नाही. भरपूर लोक जात होते, परंतु यांच्या हातात हे 10-12 जण लोक होते. यांच्या प्रत्येकाच्या हातात कोयते, तलवारी, गुप्त्या, रॉड, केबल. त्याच्यामुळे कुणाची हिंमत झाली नाही की त्यांना अडवतात. आणि ज्या ठिकाणी मला अडवलं होतं त्या ठिकाणी काही CCTV वगैरे नव्हते. पण ते मारत असतानाच अचानक माझे समोर नजर गेल्यानंतर मला एक दुकान दिसली. त्या दुकानीजवळ CCTVचा अंदाज मला आला. त्याच्यामुळे ते मारत असताना त्यांनी कोयत्याचा वार माझ्या पायावरही केलेला होता. पण त्याही अवस्थेत ज्ञानोबरायांच्या दर्शनाला निघालेला असल्यामुळं ज्ञानोबरायांनी मला शक्ती दिली. मी तिथपर्यंत गेलो आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मला माहिती होतं, कारण मी पळून जाऊ शकत नव्हतो. 10-12 लोकांनी मला राऊंड टाकलेला आणि मग ते बेदम मारतच होते. शेवटी मी बेत्रान होऊन खाली पडलो आणि पडल्याच्या नंतर हे काही जण येऊन मारतच होते. काहींनी हात धरले, त्याच्यावर काट्या, रॉड मारले. या दोनही हातांचा आज परवा दिवशी आणि काल ऑपरेशन देखील झाले. दोन्ही हातामध्ये रॉड टाकलेले. कालपर्यंत तर मला बोलणंही शक्य नव्हतं आणि पाठीचं तर अक्षरशः ढिल्लर झालेलं आहे. त्याच्यामुळं किती वार केलेत मलाही सांगता येणार नाही. पाठीवर केबलचे, कोयत्याचे. काय मुख्य कारण काय होतं ते तुम्हाला मारहाण करताना? नेमकं काय सुरुवातीला काय बोलले नेमके? सुरुवातीला त्यातला जो आरोपी आहे संदीपान कोकाट, याने खाली ओढलं, का रे जोगड्या आम्हाला हिशोब विचारतो का? आम्ही गावचे गावकरी, तुझं घर एकच आहे गावात, तू आमच्याशी खेळतो का? असं तो बोलला. आणि 2-3 समाजाचेही पोरं होते त्यातलेच. त्यांना हाताशी धरलं. त्यांना हाताशी धरून
मारायला सुरुवात केली. त्यांनी घाण घाण शिव्या दिल्या. तुला वारकरी संप्रदायाचा खूप पुळका आहे, आता काय करणार, आता तुला कोण सोडवणार, असं म्हणत त्यांनी अक्षरशः मी बेशुद्ध होईपर्यंत मला मारत राहिले. आणि CCTV मी पाहिल्याच्यानंतर मलाही ते आश्चर्य वाटलं की त्यांना अशी कल्पना आली की आता हा गतप्राण झालेला आहे. त्यांनी पायाने लोटून बघितलं, हात उचलून बघितले. मला भुरळ आल्यामुळं मला त्या काहीच गोष्टी जाणवत नव्हत्या. आणि मग मेलो अशी खात्री झाल्याच्यानंतर ते तिथून त्यांनी पळ काढला. आणि काही कालावधीनंतर मग मला ज्यावेळेस शुद्धी आली तर थोडंसं त्राण आला आणि एका तरुणाने मला गाडीवर बसवून दवाखान्यापर्यंत पोच केलं. ज्ञानोबरायांच्या पांडुरंगाच्या कृपेने मी आज आपणासमोर आहे. कारण एवढ्या निर्घुण आणि बेरहम हल्ल्यामधून वाचणं कसं शक्य नसताना माझ्या ज्ञानोबरायांनी मला वाचवलं. एकच म्हणेल की आता ज्ञानोबराय, तुम्ही मला जे जीवन दिलं आहे ना, हे जीवन तुम्हाला संप्रदायाला समर्पित आहे. आता बरोबर आहे. बघू शकता तुम्ही महाराजांची ही मागं पाठ जर बघितली तर त्यांना नाही, आणि त्यांचे जे उरण आहेत ते जरी पुसणारे असले तरी त्यांच्या मनावर जे आघात झालेत ते फार भयंकर आहेत. तुम्ही बघू शकता महाराजांनी जे त्यांचं कथन व्यक्त केलं. आज त्यांची परिस्थिती एवढी नाही की त्यांची प्रकट मुलाखत घ्यावी. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वारकरी संप्रदायाचं जे शिक्षण, ज्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून घेतलं आहे आणि ते समाजाला ज्या पद्धतीने देत आहेत, तर आज आपण समाज म्हणून, तुम्हाला माहिती आहे का, 1917 साली स्थापन झालेल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून आज हजारो लाखो विद्यार्थी बाहेर पडत आहेत. आज त्यांचं काही संघटन आहे का, किंवा आज अशा जर महाराजांना एकटं गाठून प्रत्येक गावामध्ये आज एक तरी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा एक तरी विद्यार्थी आहे, ते कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस, सुनेत्राताई पवार यांना एक विनंती, तुम्ही ज्यावेळेस मतदान असतंय काय असतंय तर तुम्ही वारकऱ्यांचे लाखो मेळावे घेतात, त्यांना सर्व व्यवस्था करतायत, पण जर असे हल्ले होत असतील तर अशा हल्ल्यांच्या विरोधात तुम्ही मकोकासारखे गुन्हे 100% लावले पाहिजेत. वारकऱ्यांवरचा हल्ला करायची पण टाप नाही झाली पाहिजे, एवढी दहशत आज या गावगुंडांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच्या नावामध्ये वार हा शब्द आहे, आणि त्या वाराचा जर आपण प्रतिकार जर वारानेच करू शकू, म्हणजे तुकोबरायांची जी उक्ती आहे आपल्याला की भले तरी देऊ काशीची लंगेटी, नाटाळ्याच्या माती हानू काठी, ही जर विरुद्धावली खरी ठरवायची असेल तर आज या बीड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील जे मठकरी आहेत, गडकरी आहेत, फडकरी आहेत, महंत आहेत, स्वामी आहेत, ह्यांना थोडी तरी जाण असेल ना. संप्रदायाचा पैसा घेऊन तुम्ही जे आपापले संसार, आपापले जे डामडोल वाढवतात, त्याची जर थोडी तरी जाण असेल ना, तर तुम्ही या गरीब मराठा कुटुंबातील, आणि विशेष मी हा जाणीवपूर्वक उल्लेख करतो, मारणारे पण मराठा होते, त्यात इतर जातीचे पण होते. हे जे महाराज आहेत, आनंदी महाराज, हे पण मराठा आहेत, हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आणि काय हल्ला होतोय हे समजून घेऊन तुम्ही ही पुढची पिढी, म्हणजे संतोष अण्णा देशमुख फक्त केस तालुक्यातच झालेत आणि त्यांना मारणारे इतर जातीचे हेच बघायचं आहे का फक्त? हे हल्ले पण आपण बघितले पाहिजेत. आणि त्या पद्धतीने त्या संतोष अण्णाच्या कुटुंबियांच्या पाठीशी जसे आपण एक दिलाने, एक जातीने, सर्व जातीय लोक त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभं राहिलो, आज आनंदी महाराज आहेत यांच्या पाठीशी पण आज त्याच भूमिकेने तशीच पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, हे या व्हिडिओमधून व्यक्त करतो. महाराज लवकर बरे व्हा. तुम्हाला म्हणजे माऊलींनी जे आयुष्य दिलं आहे, तुम्ही जी प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेशी आम्ही पण बांधील आहोत. तुमच्यावरचा जो हल्ला आहे तो आमच्यावर जरी हल्ला आहे, म्हणजे तुम्ही संत एकनाथ महाराजांची जी गोष्ट आहे, 109 वेळेस तो मैंद थुकला, पण 109 वेळेस नाही, पहिल्यांदाच जर संताच्या अंगावर थुकणाऱ्या माणसाला जर बाजूच्या बघणाऱ्यांनी जर तोडवलं असतं तर 108 वेळेस त्या माणसाला नसती लागली. तो समाज बिलकुल आपण नाहीत. आपल्या संतावर जर एकदा थुकला ना तर पुढचा तो थुकणाऱ्याचं तोंड राहिलं नाही पाहिजे. या अशा साधू संतांवर, अशा महाराजांवर जर हल्ला होत असेल आणि फक्त आपण मेणबत्त्या पेटवून आणि आंदोलन करून जर उपयोग नाही, याच्याशी ठाम काहीतरी झालं पाहिजे. वारकरी संप्रदायातील धुरीणांनी याच्यावर विचार करण्याची गरज आहे, हे या व्हिडिओमधून व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण.